प्रबोधनी नागरिक सहकारी पथ संस्था चंद्रपुर साथ ही शहर महिला कांग्रेस अनुसूचित जाति विभाग की ओर से क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जी की जयंती पंचवटी लॉन तुकुम में मनाई गई। प्रबोधनी नागरिक सहकारी पथ संस्था चंद्रपुर साथ ही शहर महिला कांग्रेस कमेटी अनुसूचित जाति विभाग के संयुक्त तत्वाधान में क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जयंती कार्यक्रम का आयोजन पंचवटी लॉन तुकुम में किया गया और इस कार्यक्रम के अध्यक्ष के स्थान पर कांग्रेस के चित्रताई डांगे उपस्थित थी और वहीं प्रमुख अतिथि के रूप में जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष प्रकाश देवतले के साथ प्रबोधनी नागरिक सहकारी पथ संस्था चंद्रपुर की अध्यक्ष अनुताई दहेगावकर, कांग्रेस के पदाधिकारी नम्रताताई ठेमसकर, अश्विनीताई खुबरागड़े के साथ अविनाश टिपलेसर आदि मंच पर उपस्थित थे। वहीं इस कार्यक्रम के संबंध में प्रबोधनी नागरिक सहकारी पथ संस्था चंद्रपुर की अध्यक्ष अनुताई दहेगावकर ने जानकारी दी। नागरिक सहकारी पतसंस्था तसेच चंद्रपूर शहर महिला काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे पंचवटी लॉन इथे सावित्रीबाई फुले जयंती समारोहाचा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे की महिलांच्या आता नुकताच महाराष्ट्र सरकारने प्रथम महिला शिक्षिका दिन म्हणून सावित्रीबाई फुलेंचा 3 जानेवारी हा दिवस त्यांनी जाहीर केलेला आहे। हे आमच्या महिलांसाठी फार मोठं भाग्य आहे, कारण की शिक्षक दिन म्हणून साजरा होतो पण शिक्षिका दिन म्हणून साजरा केला जात नव्हता। तर आता या पलीकडे 3 जानेवारी हा दिवस शिक्षिका म्हणून आम्ही साजरा करणार आहोत आणि आम्हाला त्याचा फार अभिमान आहे की आमच्या जीवनामध्ये या भारत देशामध्ये स्त्रीचा उद्धार करण्याकरता फुले दाम्पत्य इथे जन्माला आले आणि स्त्रीला शिक्षणाची एक दिशा दाखवून त्यांची दशेचं पालट केलेलं आहे। तर मी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतीय राज्यघटनेच्या घटनेमध्ये आम्हा महिलांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व, न्याय आणि महिलांच्या अधिकारासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्यामध्ये आज यश येताना दिसते। त्याबद्दल मी ह्या तीनही महापुरुषांना कोटी कोटी अभिवादन करते। कार्यक्रम के दौरान जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष प्रकाश देवतले ने क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जीवनी पर प्रकाश डाला। जे आहे 100 महिलांचा जे सत्कार झाला त्यामध्ये पोलीस विभागात काम करणाऱ्या, आरोग्य विभागात काम करणाऱ्या व सफाई विभागात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत या सर्व महिलांना जिल्ह्यातील ज्या महिला ज्या ठिकाणी काम करत आहेत आणि अहोरात्र काम करत आहेत त्या सर्वांचा सन्मान होणं आवश्यक होतं आणि हा एक दिवस जो आहे सावित्रीबाईंचा जन्म दिवस आहे, जयंती व्यस्त सुरू आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने जे आहे या सर्वांचा सत्कार होणं या माध्यमातून अत्यंत आवश्यक होतं। साथ ही इस मौके पर महाराष्ट्र महिला कांग्रेस की पदाधिकारी नम्रताताई ठेमसकर ने भी अपना मनोगत व्यक्त किया। ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झालं त्यावेळी जेव्हा यशवंत हा समुदाय आपल्या वडिलांचं आत्ता पकडायसाठी तेव्हा अनेक लोकांनी त्याला विरोध केला, कारण हा एक विधवेचा मुलगा होता। पण त्यावेळी एक खंबीर महिला होती सावित्रीबाई, जिने आपल्या नवऱ्याचा आत्ता पकडला आणि आपल्या नवऱ्याच्या चितेला अग्नी दिली। ती मला असं वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना होती, कारण आज सुद्धा जेव्हा एखादी मुलगी आपल्या पित्याला इस कार्यक्रम का संचालन शिल्पा दहेगावकर और वहीं आभार व्यवस्थापक सचिन रामटेगे ने व्यक्त किया। इस कार्यक्रम में वार्ड के नागरिकों के साथ बड़ी संख्या में महिलाओं की उपस्थिति थी।